Hello, good afternoon, all students. May I visible, audible? Students, may I audible? आवाज पोहोचते माझा सगळ्यांपर्यंत? Yes, sir. ओके. सो मागच्या प्रॅक्टिकलला आपण बघितलं की CNC काय असतं, CNC मशीन काय असतं, CNC मशीनचा युजेस कुठे कुठे होतो, हां आपण हे सगळं मागच्या प्रॅक्टिकलला बघितलेलं आहे. तर आपल्याला आता या प्रॅक्टिकलमध्ये CNC मशीनचा यूज, त्याचे कोणकोणते पार्ट्स, की कोणकोणते आहे, त्याचे फंक्शन्स काय काय, हे आपल्याला व्यवस्थित सगळं बघायचं आहे. सो स्टार्टिंगला आपण बघितलं की CNC मशीन स्टार्ट कसं करायचं आहे. तर CNC मशीन कसं स्टार्ट करता, कोणी सांगू शकेल का? CNC मशीन कसं स्टार्ट करता? नाही माहिती? बरं ठीक आहे, चला एक स्क्रीन चार्ट दाखवतो मी तुम्हाला. तो चार्ट व्यवस्थित ऑब्झर्व करायचा आहे. आता हा जो चार्ट आहे, हा चार्ट तुम्हाला दिसतोय ना सगळ्यांना? चार्ट दिसतोय व्यवस्थित? हो सर. ओके. सो स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जे आहे CNC मशीनचे, CNC मशीन ऑपरेट कसं करायचं, तर ते ह्या चार्टच्या आधारे आपण आता शिकणार आहोत. टू स्टार्ट CNC मशीन, जे काय आपलं CNC मशीन असेल ते कसं स्टार्ट करायचं हे आपण आता बघणार आहोत. फर्स्ट जो आपल्याला फर्स्ट पॉईंट जे असेल, ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर आपण मागच्या प्रॅक्टिकलला किती व्होल्टचा बघितलं होतं? 440 व्होल्ट. ओके. तर जो पण ट्रान्सफॉर्मर आहे, ट्रान्सफॉर्मरचा यूज तुम्हाला मी मागच्या प्रॅक्टिकलला सांगितला. ट्रान्सफॉर्मरचा यूज काय आहे का, जो पण आपल्याला इलेक्ट्रिकल फ्लो जो येतोय, सप्लाय जो येतोय, तो ट्रान्सफॉर्मरमध्ये 440 व्होल्ट कॅप्चर होतो आणि त्यानंतर जर स्टॅबिलायझर जे असेल ते स्टॅबिलायझरच्या सहाय्याने आपल्याला 230 जो व्होल्ट असेल किंवा 240 जो व्होल्ट असेल तो ॲज अ मशीनला ॲक्च्युअल फ्लो जो असेल, करंट जो असेल, तर तो आपण मशीनला प्रोव्हाइड केला जातो. ट्रान्सफॉर्मर असेल, त्यानंतर स्टॅबिलायझर असेल, त्यानंतर स्टॅबिलायझरचं बॅक स्विच असेल. मागच्या वेळेस तुम्हाला एक बॅक स्विच दाखवलं होतं ब्लॅक कलरचं, ते ऑन करायचं आहे. त्यानंतर वेट फॉर अ बीप टू कम्प्लिटेड, जे मशीन चालू केल्याच्या नंतर, स्टॅबिलायझर चालू केल्याच्या नंतर जो साऊंड होतोय, बीप होतीये, तिला केअरफुली व्यवस्थित ऐकायचं आहे. जर केअरफुली जर सपोज ती जर सिंगल बीप जर आली तर समजायचं की ॲज अ तुमचा जो करंट असेल, फ्लो जो असेल तो प्रॉपर आहे. आणि जर जो बीप जो असेल तो बीप जर ब्रेक होत असेल तर त्याला काय समजायचं की दिस इंडिकेट टू युअर फ्लो इज अनरेग्युलर, जो तुमचा फ्लो आहे तो कंप्लीट नाहीये. त्यानंतर टर्न ऑन अ ग्रीन बटन, जे स्टॅबिलायझरचं जे ग्रीन बटन असेल, जे स्टॅबिलायझरचं जे ग्रीन बटन असेल तर ते टर्न करायचं किंवा पुश करायचं आहे. त्यानंतर टर्न मेन स्विच ऑन. आता ज्यानंतर आपण स्टॅबिलायझरचा जो ग्रीन स्विच ऑन केला आहे त्यानंतर जे टर्न मेन स्विच जो असेल, CNC मशीनचा जो मेन स्विच असेल तो मेन स्विच ऑन करायचा आहे. त्यानंतर टर्न ऑन अ ग्रीन बटन कंट्रोल पॅनल.
त्यानंतर जो ग्रीन आणि रेड बटन दाखवलं होतं ते ग्रीन आणि रेड बटन जे असेल तर ते ऑन करायचं आहे. त्यानंतर जसं आपण स्टॅबिलायझरला एक बीप होण्याची वेट केली तसंच इथे पण मशीन ज्या वेळेस ॲक्च्युअल ऑन करू तर त्यावेळेस थोड्या वेळपर्यंत थांबायचं आहे. का तर जे कंट्रोल पॅनल जे असतील त्या कंट्रोल पॅनलला ॲक्टिव्ह होण्यासाठी काही सेकंड्स वेट करावं लागतं आणि त्यानंतर कंट्रोल पॅनल ॲक्टिव्ह होतो. तर वेट अ मिनिट फॉर अ लोडिंग डिस्प्ले. जो पण आपला डिस्प्ले आहे स्क्रीन जी आहे त्या स्क्रीनवरती लोडिंग होतोपर्यंत वेट करायचं आहे. त्यानंतर रोटेट इमर्जन्सी स्टॉप क्लॉकवाईज. तिथे एक इमर्जन्सी स्टॉप म्हणून एक बटन दिलेलं आहे. ते इमर्जन्सी स्टॉप बटन ते तुम्ही क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आहे. जर स्टॉप करायचं असेल तर क्लॉकवाईज फिरवायचं, ऑफ करायचं असेल तर अँटी क्लॉकवाईज फिरवायचं. ओके. त्यानंतर प्रेस F5 बटन कंट्रोल पॅनल. जे कंट्रोल पॅनलवरचं जे F5 जे बटन आहे तर ते तुम्ही पुश करायचं आहे, प्रेस करायचं आहे. त्यानंतर प्रेस रिसेट. त्यानंतर जे रिसेटची कंट्रोल पॅनलवरची जी की आहे तर ती की रिसेट करायची आहे. त्यानंतर प्रेस F1. कंट्रोल पॅनलवरतीच एक F1 जी की आहे तर ती की प्रेस करायची आणि त्यानंतर जे तुमचं CNC मशीन जे असेल तर ते स्टार्ट होतंय. तर हा जो असा काही जो आपला फ्लो आहे त्या फ्लोच्याच वेने आपल्याला मशीन स्टेप बाय स्टेप व्हायचं आहे. तर त्यावेळेस मग काय वेट
हॅलो स्टुडंट, आवाज येतोय का माझा? हॅलो स्टुडंट, येतोय सर. येतोय ना आवाज? जस्ट अ मिनिट. बघ आपण सीएनसी मशीन बघू एकदा. मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं, परत आज थोडक्यात बघू. सो दिस इज अवर PMK ब्रँड, बरोबर. प्रिसिजन मशीन क्राफ्ट CNC lathe machine, बरोबर. हॅव्हिंग दिस कंट्रोलर ॲज अ सिमेन्स कंट्रोलर, बरोबर. सिमेन्सचं कंट्रोलर आहे आपल्याकडं. आणि आपल्या मशीनचं मॉडेल जे आहे दॅट इज GT75 मोनो, बरोबर. GT75 मोनो मॉडेल. अँड दीज आर द G codes अँड M codes, बरोबर. स्टुडंटनी तयार केलेले चार्ट्स आहे. M code दॅट इज मिसलेनियस कोड्स वी आर युझिंग. आणि कमी कोड असतात, असं काही नाही 100 कोड आहे, खूप कोड आहे. बट ऑन रेग्युलर बेसिस वी आर युझिंग ओनली दिस M codes, that is miscellaneous code for programming, as well as these G codes, बरोबर. G00 पासून G79, G97, and these are actually basically एवढे सगळे G code आहे. जर खरं तुम्ही बघायला गेला तर ऍक्च्युली G codes आर दिस मच, एवढे क्वांटिटी G code ची. बट वी आर नॉट युझिंग ऑल दिस G codes, एवढे सगळे G code लागत नाही. ओनली फ्यू वी आर युझिंग लाईक दिस. वी आर युझिंग दिस G codes and these M codes. M codes कमी ऍक्च्युली. and basically this is the ट्रान्सफॉर्मर और कॉल्ड एज अ स्टॅबिलायझर ऑफ द मशीन. व्होल्टेज स्टॅबिलाइज करण्यासाठी त्याचा वापरला जातो, बरोबर. सरांनी तुम्हाला आत्ताच हाऊ टू स्टार्ट अ मशीन, मशीन कसं सुरू करायचं दाखवलं सरांनी. ते एकदा परत एकदा बघू आपण. दिस इज अ मेन स्विच. स्टुडंट ऐकू येतं ना रे? हॅलो स्टुडंट, एम आय ऑडिबल? येस स्टुडंट, सर. ओके. स्क्रीन पण दिसते तुम्हाला, बरोबर. स्क्रीन म्हणजे ऍक्च्युली व्हिडिओ दिसतोय कॅमेरा म्हणतात, बरोबर. मग मी मेन स्विच चालू करतो. इट इज इन ऑफ पोझिशन, बरोबर. आता काय तो ऑफ इथे बघा, ऑफ दिसतंय रेडवर. मग आता मी ऑन करणार आहे. दॅट मीन्स मेन करंट इज स्टार्टेड टू दिस युएसबी. इकडून वायरिंग केलं इकडं, तर काय आलं, मेन करंट आपला त्या स्टॅबिलायझर पर्यंत आलेलं आहे. अजून स्टॅबिलायझर चालू झालंय का? मग अजून स्टॅबिलायझर चालू झालेलं नाही. यू कॅन सी दिस स्टॅबिलायझर स्क्रीन इज ऑफ. बट नाऊ ऑन दिस स्टॅबिलायझर, त्या स्टॅबिलायझर अजून एक स्विच आहे दॅट इज इन ऑफ कंडिशन. अगेन यू हॅव टू ऑन दिस स्टॅबिलायझर. तुम्हाला स्टॅबिलायझर ऑन करायचं. स्टॅबिलायझर ऑन केलं केलं का बघा, इथं लाईट चालू आहे बघा. सो दिस इज अ लाईट इज ऑन अँड ऑन दॅट स्टॅबिलायझर देर इज वन बीप स्विच. बरोबर. आता एक नीट आहे का, इथे लाईट लागणार आहे थोड्या वेळाने. इथे लाईट लागला. आउटपुट ऑन. तर आउटपुट ऑन झाल्यानंतर काय करायचं तुम्हाला, यू टू प्रेस दिस ग्रीन स्विच, बरोबर. ग्रीन स्विच प्रेस केल्याशिवाय हे आउटपुट ऑन होत नाही. आउटपुट ऑन म्हणजे काय होतं, या युएसपीतून जो जाणारा करंट आहे, या युएसपीतून जाणारा हा जो करंट आहे, हा आउटपुट करंट इकडं ऑन झाला. इकडं मशीनला करंट गेला बघा, आपण नीट बघतो बघा. यू कॅन सी दिस. हे स्टॅबिलायझर पासून आपल्याला हा वायरने काय केलं आपण, करंट इट इज पास ऑन टू दिस सीएनसी मशीन, बरोबर. मग आउटपुट ऑन केलं. आउटपुट ऑनचा लाईट इथं लागल्यानंतर बघा बी स्विच येतो थोडासा, आणि आउटपुट ऑनचा लाईट लागतो. त्यानंतर आपण ग्रीन स्विच प्रेस केला, बरोबर. ग्रीन स्विच प्रेस केला एकदम आता. सो आउटपुट इज ऑन टू अवर मशीन, बरं. आउटपुट ऑन झालंय. मग त्या ठिकाणी इथं मशीनवर काय आहे, देर इज अ ऑन ऑफ स्विच. मग हा स्विच काय ऑफ कंडिशन आहे. आय एम प्रेसिंग द ऑन. मग या ठिकाणी काय, इथं फॅन, इलेक्ट्रिक फॅन्स दे आर ऑन, बरोबर. तुमचे जे इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे मागं, ते कूल करण्यासाठी इथं फॅन दिलेले दोन, त्याचा आवाज झाला. फॅन इज ऑन अँड ॲज वेल एज लाईट इज ऑन ॲट हिअर. या ठिकाणी बघा मशीनिंग एरियामध्ये काय होतं, या ठिकाणी छोटी लाईट इथं बघा, ही छोटी लाईट इथं, ती लाईट ऑन झाली इथं, बरोबर. वर्कपीस मशीनिंग एरिया हा जॉब होल्ड केलेला आपण, बरोबर. जॉब होल्ड केलेला आहे अशा प्रकारचं 3 जोचक मध्ये. त्या स्पिंडल मध्ये 3 जोचक आहे. हे सेफ्टी डोअर आहे तुमचं, बरोबर. दिस इज अ coolant pipe and this is the position of your tool. At a time you can mount the ठिकाणी नट बोल्ट, ॲलन बोल्ट मध्ये फिक्स करायचे असते. दिस इज अवर T स्लॉट्स. या ठिकाणी काय आहे, इथं बघा रिव्हर्स
हा काय आहे मीटिंग मध्ये शिकायचं आपल्याला. दिस इज अ रिव्हर्स टी. हा बेसिकली काय आहे, देर इज अ टी स्लॉट्स. टी स्लॉट इथं 1 टी स्लॉट होईल, टी स्लॉट आहे, इथं दुसरी टी स्लॉट आहे. तर टी स्लॉट मध्ये काय होतं, तो टूल आपण स्लाइडिंग करून माउंट करू शकतो या टूल बॉक्स टूल होल्डर मध्ये. सो दिस इज अवर मशीनिंग एरिया अँड दिस इज यू कॅन सी द बर. आपण मशीनिंग करताना ही बर निघालेली बरोबर. दॅट इज अ कंटिन्युअस चिप्स, कंटिन्युअस स्क्रॅप त्याचा तयार होतो. दॅट इज अ बर ॲट हिअर. सो दिस इज अ कंट्रोल पॅनल बोर्ड बरोबर. कंट्रोल पॅनल बोर्ड आपलं कंट्रोल पॅनल सांगितलं तुम्हाला मी. कुठल्या कंपनीचा स्टुडंट कंट्रोलर कुठल्या आपल्या कंपनीचा आहे. कंट्रोलर इज ऑफ विच सिमन्स. सिमेन्स कंट्रोलर बरोबर. सिमेन्सचा कंट्रोलर आपला ॲज वेल ॲज सिमेन्स सिनमेरिक 808D टर्निंग बरोबर. सिमेन्स मध्ये कुठलं मॉडेल आहे आपलं, सिमेन्स सिनमेरिक 808D टर्निंग मॉडेल. अँड दिस इज अवर मेन स्विचेस. नाउ ॲट हिअर वी हॅव टू स्टार्ट द कंट्रोलर. या ठिकाणी आता ग्रीन स्विचने काय होतं, कंट्रोलर ऑन करायचं मला बरोबर. सो आय कॅन, तुम्ही बघू शकता मी कंट्रोलर जेव्हा ऑन करेल प्रेस करतो मी तेव्हा या ठिकाणी लाईट चालू होतं बरोबर. लाईट लागलेलं बघा. कंट्रोलर इज नाऊ ऑन. तो स्टेप बाय स्टेप ज्याप्रमाणे तुमचा सीपीयू वेळ घेतो, कॉम्प्युटर तुमचा ऑन व्हायला वेळ घेतो, तशा प्रकारे इट इज स्टार्टेड इन सम स्टेप्स. तो सिनमेरिक 808D चा चालू झाला बघा कंट्रोलर. सिनमेरिक इट इज स्टार्टेड इन पर्सेंटेज. तो स्टेप बाय स्टेप स्टार्ट होतो तो बरोबर. आणि या ठिकाणी काही रिमेनिंग कीज आहे फॉर इनपुट ऑफ द प्रोग्राम. प्रोग्राम तुम्हाला मशीनवर जेव्हा इनपुट करायचं आहे, ऑन युअर मशीन यू हॅव टू इनपुट युअर प्रोग्राम. सो देयर इज अ alphabet keys as well as some number keys are there. Then there are arrowhead keys. Then there are some machine keys are there for particular function. So it is started in some percentage. 40% is started now. The switch is red on at here. Machine stop switch is on. Now the machine is started. And as we know, at the completion of operation, before complete machine stop करताना आपण नेहमी काय करतो, we are pressing this emergency stop. So as usual there is a signal that machine is stopped. So emergency stop is there. So we could not start machine directly. Machine चालू झाले पण we could not start until we have to on this emergency stop. हा emergency stop जो बंद केला आहे तो चालू करायचा आहे. मग कसं चालू करायचं सांगितलं मला मी. बाय स्टॉपिंग इट वी कॅन प्रेस इट. बंद करताना फक्त प्रेस करतो आपण. मग चालू करताना काय इथे स्विच दिले बघा, हे एरो हेड दिले. एरो हेड, ते एरो हेड काय करायचे, वी हॅव टू जस्ट रोटेट दॅट एरो हेड. एरो रोटेट केल्यामुळे काय होतं, इट इज कमिंग डाऊन बरोबर. वरती येतो त्याचं, वरती स्विच येतो. ओढायची नाही फक्त, त्याला फक्त हळूच रोटेट करायचं बरोबर. रोटेट केल्यामुळे वरती आला तो. नाऊ वी हॅव टू रिसेट द स्विच. रिसेट केल्यामुळे काय होतं इथं नो मोड ग्रुप रेडी. मग पुढच्या स्टेपला काय करायचं मला, तिथे काय म्हणतो तो ड्राईव्ह इज नॉट रेडी. ड्राईव्ह चालू झालेला नाही. तुम्हाला सांगितलं मी या साईडला कूलंट मोटर आहे त्यावर कूलंट ऑइल आहे. there is a coolant oil at here showing this level. रेड ऑइलची लेवल दिसते बघा इथं. दॅट इज अ ड्राईव्ह मोटर. एक्स ड्राईव्ह झेड ड्राईव्हला जे ड्राईव्ह लागतात, द ड्राईव्ह विल बी विथ हेल्प ऑफ द ड्राईव्ह. मग आपल्याला ड्राईव्ह रेडी करण्यासाठी काय इथं F5 की बघा. ऍट हिअर F5 की इज देअर. सो वाईल प्रेसिंग दिस F5 दिस लाईट विल बी ऑन. इकडे बघा ड्राईव्ह रेडी नाही. मग ड्राईव्ह रेडी करण्यासाठी काय करायचं मला, F5 की करायचे. F5 की केल्यामुळे इथं लाईट ऑन झालं बघा. सो अगेन आय हॅव टू रिसेट द स्विच. प्रत्येक वेळेस मला रिसेट करायचं आहे. नाऊ द F5 इज ऑन, ड्राईव्ह आर रेडी. नाऊ ॲज वी नो वाईल स्टॉपिंग द मशीन ॲट एनी टाइम. मशीन तुम्ही कुठे पण बंद केलं तर काय होतं, मशीन सुरू करताना इट इज ऑलवेज टेक इज पोझिशन फ्रॉम इट्स होम पोझिशन. मशीन नेहमी बंद केल्यानंतर चालू केल्यानंतर इट इज ऑलवेज टेक्स इज पोझिशन फ्रॉम होम पोझिशन. त्यासाठी काय करायचं आपल्याला, रेफरन्स मशीन प्रेस F1. मग प्रेस F1 वर मला की प्रेस करायची. तर बघा F5 जसं केलं मी, पुढच्या स्टेपला मला F1 की करायची प्रेस. नाउ ॲज वी आर अ न्यू लर्नर, आपण नवीन शिकणारे समजा. सो फॉर दॅट आय मस्ट कीप दिस ऍक्सिस फीड ओव्हर ड्राईव्ह. तुम्हाला सांगितलं मी इथे 2 ओव्हर ड्राईव्ह हा फीड आहे. मी टूल फीड दिली, ऍक्सिस F1 प्रेस केलाय पण तो चालू का होत नाही. बघा you can see that I am pressing starting at field order. So field order केल्या केल्या काय झालं, Z drive चालू झाला. Z movement होतोय बघा इथं. Z movement is doing slightly in microns. Again I am increasing the speed that Z drive comes to the 0.
जे ड्राईव्ह काय होतो तो 0 पोझिशनला येतोय, आता x0 ला येतो. अगेन आय एम इन्क्रीजिंग द स्पीड. z0 आल्यानंतर x0 होईल तो. यू कॅन सी ॲट हिअर ऑल्सो इट इज मुव्हिंग ॲट सो z0 अँड x0. सो टूल इज ॲट होम पोझिशन. मशीन इज ऑलवेज स्टार्ट फ्रॉम इट्स होम पोझिशन. नेहमी मशीन चालू झाल्यानंतर काय होतं, इट इज ऑलवेज टेक इट्स पोझिशन होम पोझिशन. तो जरी आता बंद केला तरी तो परत एकदा होम पोझिशन घेत असतो तो, बरोबर. दॅट होम पोझिशन इज x0 अँड z0. ओके. सो z0 x0 केलं मी आता. सो बाय रिसेटिंग इट अगेन आय एम, सो दॅट इज युअर मशीन स्टार्ट. बरोबर. मग अशा प्रकारे मशीन स्टार्ट करत असतो. नीट बघा स्टुडंट, आपण कशा प्रकारे स्टार्ट केलं मशीन परत बघू आपण. फॉर दॅट मशीन स्टार्ट देर इज अ, सुरुवातीला मी ट्रान्सफॉर्मर चालू केला. हा आपला ॲज पर दिस स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर बघू. बरोबर. ट्रान्सफॉर्मर ऑन केलं मी, मेन स्विच ऑन करून हा ट्रान्सफॉर्मर ऑन केला मी ते. त्यानंतर काय केलं, स्टेबिलायझर ऑन केल्यामुळे नंतर काय केलं मी, स्टेबिलायझरचं ब्लॅक स्विच ऑन केलं. बरोबर. हा ब्लॅक स्विच ऑन केला मी. त्यानंतर आफ्टर दॅट बीप स्विच, आय एम प्रेसिंग दिस ग्रीन स्विच. बरोबर. ग्रीन स्विच प्रेस केल्यामुळे काय होतं, आउटपुट ऑन झालं माझं मशीनपर्यंत. आउटपुट ऑन झाल्यानंतर काय केलं मी, हा मेन स्विच मी ऑफला होतो तो ऑन केला मी ते. बरोबर. इट इज इन ऑन. तो मेन स्विच ऑन केल्यामुळे फॅन चालू झाली. तर 2 फॅन आहे बघा फॉर कुलिंग दिस इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर. मग फॅन चालू केल्यानंतर काय झालं, इथे लाईट चालू झाली. बरोबर. सो आय एम स्टार्टेड द मशीन. नाउ आय हॅव टू स्टार्ट दिस कंट्रोलर. सो आय हॅव प्रेस इट ॲट हिअर. या ठिकाणी ग्रीन स्विच प्रेस केला. मग मी इथं लाईट लागलं ग्रीन स्विच प्रेस केल्यानंतर, अँड स्टेप बाय स्टेप दॅट कंट्रोल इज ऑन. पण कंट्रोल ऑन केलं तर मी, पण मशीन बंद करताना नेहमी काय करतो मी, हा इमर्जन्सी स्विच मी प्रेस केलेला असतो. बरोबर. तर त्यामुळे इमर्जन्सी स्विच मी कसा ऑन केला, बाय स्लाइटली रोटेटिंग इट, इट विल बी come up. So that is emergency switch is on. Then resetting it, I can start this F5 key. F5 केल्यामुळे काय होतं, ड्राईव्ह रेडी होता आणि इथं लाईट ऑन होती. ड्राईव्ह रेडी आल्यामुळं ड्राईव्ह आर रेडी फॉर movement. So after that drive is ready, I have to again reset the key. Then I have to start this F1. I have to start this F1 key. That is a reset of the tool is resetting at home position. Just wait, student. One minute. So students, now I am started the machine from its home position. Machine home position आलाय. आता आपण मागच्या लेक्चरला बघितलं स्टुडंट, देर आर डिफरंट मोड्स ऑन दिस कंट्रोल पॅनल बोर्ड. आवाज येतो स्टुडंट. सो these are MDI mode. First important mode is MDI, manually data input. MDI मोड मध्ये काय असतं, जो आधीचा मी फंक्शन दिलेलं आहे, लास्ट टाइम आपण M03 होतं तर M04 केलं होतं. बरोबर. M03 काउंटर क्लॉकवाईज मध्ये होत होतं, सॉरी क्लॉकवाईज मुवमेंट होत होतं. आपण M04 केलं बरोबर. M03 आपण M0 केलं होतं 4. आणि S काय स्टुडंट, व्हॉट इज दॅट S? S इज स्टुडंट्स आवाज स्टुडंट आवाज येतोय ना माझा? येतोय सर, येतोय. हॅलो. हो येस सर, येतोय काय आवाज. स्पीड. बरोबर. सीएनसी हा जो स्पिंडल आहे तो स्पीड किती रोटेशनला मिनिट,
एका मिनिटाला किती रेव्होल्युशन घेणार आहे तो? ॲज पर दॅट मॅन्युअल डाटा इनपुट मोड बरोबर MDI मोडमध्ये मी जे टाईप केलंय ते किती केलंय मी दॅट इज M04 दॅट clockwise sorry counter clockwise spindle speed S is 2000 बरोबर S किती आहे स्टुडंट spindle speed is 1 minute S is 2000 that S is spindle speed is 2000 that after that symbol is there that is end of block after that spindle is, that symbol means end of block I can move this cursor from here arrow head ने मी काय होतं इकडे बघा arrow head ने मी काय करतो cursor I can show at my required point so that is your spindle speed at 2000 just a minute we can start that spindle speed you can see I can close the door and by starting that so machine is started at that S2000 speed सही होतं अजून एक माहिती सही होत्या तुमची सही आधीच सही आहे So student, you can see that spindle is started at S2000. Now, as per our last practical, वर आपण बघितलं होतं spindle speed आपण जरी 2000 दिलेला आहे. मी MDI मोड मध्ये या मॅन्युअली डाटा इनपुट मोड मध्ये जर ग्रीन स्विच बघा मशीन काच्या कुठल्या मोड मध्ये राहत होतं आपला मॅन्युअल डाटा इनपुट मध्ये राहत होतं and S is 2000. But at our speed overdrive, spindle overdrive speed जो आहे it is in percentage. किती percentage होतो? It is in 50% only. So as per that 2000 चे 50% किती होता 1000 so approximately less than 1000 speed it is 960 around less than allowance बरोबर मग 50% जसं वाढवतो मी इथं बघा as I am increasing 50% to 60% मग 50% चं 60% झाल्यामुळे काय होतं स्पीड वाढला बघा तिथं बरोबर so स्पीड पण इथं वाढला and when I have to stop the machine I cannot stop by this cycle stop बंद होतं का ते it will be stopped by that reset switch बरोबर reset switch नि machine बंद होतं अशा प्रकारे in that way that is a reset switch and suppose this is M04 I can reduce this speed suppose 1000 M04 1000 that is counterclockwise and suppose I have to do this M04 to again I have to delete it with the help of this delete switch and I can make it M03 बरोबर M03 is clockwise मग M04 ने काय होतं काउंटर क्लॉकवाईज मुवमेंट झाला ना आणि आता स्पीड आपण काय केलाय कमी केलाय स्पिंडल स्पीड मी 2000 चा 1000 केलाय बरोबर सो लोड फाईल ॲट हियर इट विल बी फीड टू युअर कॉम्प्युटर कंट्रोलर ऍक्शन इन प्रोग्रेस सो दॅट फाईल चेंज इज इट विल बी सेव्ड इन दॅट कंट्रोलर इन युअर प्रोग्राम फाईल सपोज so it is saved and again I can start the machine by so now the speed is reduced इथं बघा मग काउंटर क्लॉकवाईज फिरत होती अँटी क्लॉकवाईज आता काउंटर क्लॉकवाईज फिरते दॅट एरो रेड एरो दाखवतो क्लॉकवाईज आहे आणि 60% आहे ना 60% आहे दॅट इज अराउंड 600 लेस दॅन युअर अलाउन्स दॅट इज युअर मॅन्युअल डाटा इनपुट मोड So student, you can study this CNC machine in manually data input mode. बरोबर स्पिंडल स्पीड ऑन झालाय आता मशीन बंद करताना मला रिसेटने मी मशीन बंद करू शकतो आता आपण बघायचं हे टूल मुवमेंट मी मागच्या बघतो आपण जॉग मोड मध्ये आपण मुवमेंट करू शकतो बरोबर जॉग मोड मध्ये मी मुवमेंट करू जॉग मोड first movement that is in microns only one movement in micron jog mode मध्ये मला movement करायचं झालं एक्सरसाइज मध्ये सांगितलं मी z that is the jog rotate होतो that is the z axis and perpendicular to that z that is the x axis मला त्याचं समजलं बरोबर z axis ला क्लिक केलं
It is 1 micron, one time, 10 micron, and 100 time 100 micron. So likewise, I can have that multiple type movement. So now I have to move in that microns only. बरोबर? मग मी मुवमेंट मायक्रॉन मध्ये करतोय. मला मायक्रॉन मध्ये मुवमेंट कळत तिथे. बरोबर? बरोबर इथे मुवमेंट झालं बघा 1 मायक्रॉन 95 96 असं 1 मायक्रॉन मध्ये मुवमेंट होतं ना. सो दॅट इज इन मायक्रॉन. पण इथं मायक्रॉनचं मुवमेंट कळतं आपल्याला, डोळ्यांनी कळत नाही. सो आय हॅव टू इन्क्रीज दॅट मुवमेंट बाय 10 मायक्रॉन. आता हे बघा 93 चं 203 बरोबर. इट इज इन 10 मायक्रॉन. सो दॅट इज इन मुवमेंट. बरोबर मुवमेंट होतं ते. नाउ इट इज इन एक्स ड्राईव्ह. हा व्हर्टिकल ऍक्सिस कसा आहे, एक्स ऍक्सिस आहे ना. दॅट व्हर्टिकल ऍक्सिस इज एक्स ऍक्सिस. So vertically in X drive that is movement is there in 10 micron. You can see that is by moving this jog mode. Jog mode मध्ये अशा प्रकारे मी लाईटली मुवमेंट घेऊ शकतो. बरोबर जेव्हा मला जॉबच्या जवळ आणायचंय मग आय कॅन हॅव दिस जॉग मोड. बरोबर सो दॅट इज अ रॅपिड मुवमेंट ऑल्सो एट हिअर ऑल्सो. मी हळूहळू जॉग मोड मध्ये मुवमेंट होतो अँड इन दिस रॅपिड ऑल्सो आय कॅन मूव्ह दिस. बरोबर सो so in that way I can move in that jog mode. बरोबर अशा प्रकारे जॉग मोड मध्ये मुवमेंट घेऊ शकतो. आता मला झेड ड्राईव्ह घ्यायचं, झेड ड्राईव्ह. बरोबर इन मायक्रॉन ओनली. सो झेड ड्राईव्हला मुवमेंट होतं बघा. आता झेड ड्राईव्ह मायनस होतं. बरोबर झेड मायनस कुठे आहे, झेड झेड प्लस अँड झेड मायनस. सो झेड प्लस केलंच होतं मी, झेड प्लस साईड लावलं ना, झेड मायनस साईड लावलं. आता मी झेड 10 केलं. जवळ जातो बघा. इट इज इन क्लोजिंग. बरोबर मी जवळ फास्ट घेतलं. आय हॅव डन द 100 मायक्रॉन. बरोबर एक्स टाइम एक्स 100 केलं मी. ते फास्ट दिसेल मुवमेंट. बरोबर मुवमेंट दिसते की तुम्हाला, जवळ चाललं बघा ते. इट इज इन फास्टर झेड मुवमेंट. दिस इज झेड निगेटिव्ह, सॉरी झेड पॉझिटिव्ह अँड झेड निगेटिव्ह. बरोबर सो झेड निगेटिव्ह मुवमेंट इज देअर. So student, in that way we can have this. Now there are some सिम्युलेशन आपल्याला बघू शकतो आपण. बघा तुम्हाला मी हे एमडीआय मोड जसं दाखवलं होतं ना, देर इज वन कॉल्ड एज अ ऑटोमॅटिक मोड. देर इज वन मोड कॉल्ड एज अ ऑटोमॅटिक मोड. बरोबर ऑटोमॅटिक मोड मध्ये आपण बघूया. एक मिनिट मी जॉब काउंट होता. सो दिस विथ हेल्प ऑफ दिस फुट स्विच आय कॅन रिमूव्ह दिस फुट स्विच. बरं फुट स्विचने काय होतं बघा, ते जॉब जवळ आले आय कॅन क्लॅम्प द जॉब. फुट स्विचने मी प्रेस केला and I can press this job. बरोबर फुट जॉब फिक्स झाला माझा. अगेन बाय प्रेसिंग दिस फुट स्विच. पण वाचतो फुट स्विच मध्ये एक लिव्हर आहे. ते लिव्हर प्रेस केल्यामुळे काय होतं, जॉब ओपन होता अँड आय कॅन रिमूव्ह द जॉब. मी जॉब रिमूव्ह केलेला हा. बरोबर नाव द जॉब आर ओपन. नाव आय कॅन चेक द एमडीआय मोड. बरोबर एमडीआय मोड मध्ये मी मॅन्युअल डाटा इनपुट मध्ये चेक केला आता मी. नाव ऑटोमॅटिक मोड मध्ये काय होतं, देर इज वन ऑटोमॅटिक मोड मध्ये काय होतं, आय कॅन चेक द रिअल सिम्युलेशन. ऑटोमॅटिक मोड मध्ये तुम्हाला जो प्रोग्राम दिलेला आहे तो मी इथं रिअल सिम्युलेशन मध्ये चेक करू शकतो. बघा इन दॅट ऑटोमॅटिक मोड चक नॉट क्लॅम्प ऑन चक आयडी ओडी आपल्याला. ओके चक आयडी ओडी क्लिअर दिलं. रिअल सिम्युलेशन मी चेक करू शकतो आता. रिअल सिम्युलेशन मध्ये बघू आपण. बरोबर देट इज अ सिम्युलेशन. डायरेक्टली तुम्ही प्रोग्राम केल्यानंतर तुम्हाला मशीन रन करायची गरज नाही. डायरेक्टली यू कॅन चेक द सिम्युलेशन. तुम्ही केलेला प्रोग्राम बरोबर आहे का नाही तो चेक करू शकतो. बघा नाऊ देर इज ओनली सिम्युलेशन. टेक्स प्लेस. बरोबर वरती माया सॉरी बाय इन्क्रीजिंग द टूल स्पीड इट इज. पहिला कट लागला तो.
अजून एक कडे येतो पुढचं तू. सो दिस इज कॉल्ड एज अ सिम्युलेशन. तुम्हाला पुढे प्रॅक्टिकलमध्ये अशा प्रकारे सिम्युलेशन बघायचं आहे. बाय डुईंग डिफरंट प्रोग्राम्स, बाय टायपिंग इट. इथं बघा एक एक ब्लॉक रन होतो बघा. MPF पेपरवेटचा एक एक ब्लॉक रन होतो तिथं. दॅट इज अ सिम्युलेशन ऑफ प्रोग्राम. बरोबर, सिम्युलेशन कळतं तिथे. सिम्युलेशन होतं तिथे. मग अशा प्रकारे यू कॅन चेक युअर सिम्युलेशन. तुम्ही बिफोर डुईंग ऍक्च्युअल मशीनिंग डायरेक्ट इथं मशीन बघा, मशीन बंद आहे. दॅट मीन्स इन युअर ड्राय रन वी आर चेकिंग द प्रोग्रामिंग. आपण ड्राय रन करून प्रोग्रामिंग चेक करतोय. दॅट इज युअर सिम्युलेशन डायरेक्टली ऑन मशीन ऑल्सो. मशीनवर सुद्धा आपण अशा प्रकारचं सिम्युलेशन बघू शकतो. सेम सिम्युलेशन वी कॅन चेक ऑन युअर लॅपटॉप ऑल्सो. लॅपटॉप कॉम्प्युटरवर सुद्धा आपण बाय युझिंग सम सॉफ्टवेअर, बाय युझिंग सम ऍप्लिकेशन, कट युअर टर्न अँड कट युअर मिल, हे दोन ऍप्लिकेशन आपण पुढे बघू वाटलं ते. कट युअर टर्निंग अँड कट युअर मिलिंगचे दोन ऍप्लिकेशन आपण डायरेक्टली मशीनवर रन करू शकतो. आता बघा मशीनवर वरची झेड ड्राईव्ह मुवमेंट झाली. आता तो वरती व्हर्टिकल एक्स ड्राईव्ह मुवमेंट झाली आहे. नाव इट इज मुवमेंट इन झेड ड्राईव्ह. बरोबर, आपण बघूया वरती बघा खाली होते आपण आधी. दिसतंय कसं मुवमेंट होतं तिथे बघा. Again it is zoomed somewhat. अशा प्रकारे मुवमेंट झालं तिथे. बरोबर, मग अशा प्रकारे तुम्ही सिम्युलेशन यू कॅन चेक ऑन युअर पीसीज. इथे मग तुम्ही डिलीट विंडो करतो आपण. मी डिलीट विंडो अगेन वी कॅन चेक सम अनदर प्रोग्राम. बरोबर, दुसरा प्रोग्राम आपण चेक करू शकतो. सो ऍट प्रोग्राम मशीनवर काय आहे, प्रोग्राम मॅनेजर इज देअर. प्रोग्राम मॅनेजरनी काय होतं, वी कॅन ओपन द नंबर ऑफ प्रोग्राम्स. इथे बघा प्रोग्राम मॅनेजरची लिस्ट ओपन झाली आहे. सर डॉट MPF फाईल आहे. इथं कसं आहे, डॉट MPFच्या फाईल सगळ्या प्रोग्रामिंग मध्ये ऍक्च्युअल. सो बाय चेकिंग दिस डिफरंट फाइल्स, सपोज पेपरवेट तयार केलं जाईल. पेपरवेटचा प्रोग्राम आहे हा पुढे. सो दिस इज द पेपरवेट प्रोग्राम. बरोबर, G71 G90 these are the paperweight. Again I can check this real simulation. बरोबर, सिम्युलेशन बघू शकतो मी, रिअल सिम्युलेशन. मग सिम्युलेशन आपण बघितलं तर कशा प्रकारे बघतो आपण. बरोबर, दुसरा प्रोग्राम बघू आपण. प्रोग्राम मॅनेजर. वजीरचा प्रोग्राम आहे. वजीर तयार केला ना एवढा. हे वजीर आहे ना सगळे वजीरचा प्रोग्राम आहे समजा. बरोबर, वजीरच्या प्रोग्रामचं आपण सिम्युलेशन बघू इथे. सिस्टम इज नॉट इन रीसेट मोड. ओके, SBK का SBK इज सिंगल ब्लॉक. एक एक ब्लॉक रन होतो. दॅट इज सिंगल ब्लॉक. SBK इज सिंगल ब्लॉक मोड. MDI इज मॅन्युअली डाटा इनपुट. दॅट इज MDI मॅन्युअल डाटा इनपुट मोड. ऑटो इज ऑटोमॅटिक मोड. सगळा प्रोग्राम ऑटोमॅटिक मध्ये होतो. दॅट इज ऑटोमॅटिक मोड. SBK इज सिंगल ब्लॉक मोड. अँड दिस लुब्रिकेशन इंच. लुब्रिकेशन इंच काय होतं, बाय प्रेसिंग दॅट स्विच वन टाइम वी आर गिव्हिंग द लुब्रिकेशन ऑइल. लुब्रिकेशन ऑइल पंप मध्ये that will be passed to that drivings. बरोबर, ड्राईव्हला ते मिळतं दिसतं लुब्रिकेशन. सो दॅट इज अ लुब्रिकेशन इंच. मध्ये मध्ये आपल्याला लुब्रिकेशन करायचं असतं ते. बरोबर, कुलंट ऑन ऑफ निघा होते बघा. बाय स्टार्टिंग दिस कुलंट ऑन, मशीन ऑन असताना ते कुलंट ऑन होणार आहे समजा. सपोज
मग अशा प्रकारे स्टुडंट आपण आज मशीन ऑन कसं करायचं बघितलं होतं. आपण वेगवेगळे कोर्स पण बघितले. आपण आता मशीन बंद कसं करायचं ते बघूया एकदा. जस्ट मी जॉईन करतो परत मोबाईल जस्ट
ऑन. आदित्य लेफ्ट कर रे, सर झाले लेफ्ट. गेलाय तो, नको बोलू, जाऊ दे.